नमस्कार, माझं नाव मनीषा दहीकर, अमरावतीवरून बिलॉंग करते. धनलक्ष्मी वेलनेस केअर मध्ये मी काम करते. मी आलेली आहे आपल्या दीपक देशमुख सरांकडे. यांना अमृत संजीवनी ज्यूस दिलं होतं, पण त्यांना बरेचसे आजार होते खूप साऱ्यापैकी. तर आपण जाणून घेऊ त्यांना आपल्या अमृत संजीवनीचा काय रिझल्ट आलेला आहे ते. नमस्कार सर. माझं नाव दीपक अण्णाजी देशमुख. मी पोलीस डिपार्टमेंट मधून 19 मध्ये रिटायर झालो. कुठे होते सर तुम्ही पोलीस ऑफिसला? इथं अमरावतीमध्ये. क्राईम ब्रँच. अच्छा. तर मला त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर मला हे असे दुखणे निगीचे चालू झाले माझ्या शरीरात. मी प्रायव्हेट मध्ये दवाखान्यामध्ये गेलो. काय त्रास होता तुम्हाला? पायाचा त्रास होता, छाती दुखे, शिलका निघे माझ्या शरीरामध्ये. शिलका कुठं निघत होत्या? असं खाली जरी उलटो तर शिलक निघे, छातीमध्ये शिलक वगैरे निघायची. अच्छा. आता ते संजीवनी ज्यापासून घेतली मी त्यापासून माझ्या कोणत्याच प्रकारचे म्हणजे तुम्ही अमृत संजीवनी घेतले तेव्हापासून तुमचे आजार छातीत शिलका बंद झाला. आणि चालण्याचा तुम्हाला काय प्रॉब्लेम त्रास होता? चालता नव्हतं येत मला. आता पद्धतशीर चालतो. आपलं दम लागत होता, आता श्वास कमी झाला. अच्छा. आणि हाताचं तुम्ही काय सांगत होता? हाताचं ते बनेन मला अच्छा, हात वरती जात नव्हता. अच्छा, शर्ट घालता येत नव्हता. अमृत संजीवनी घ्यायच्या अगोदर तुम्हाला शर्ट वगैरे घालता येत नव्हता. अच्छा. आता शर्ट घालण्याचा एकदम अच्छा. पहा, म्हणजे ताई तुम्ही ज्यावेळेस सरांना हेल्प करायची त्यावेळेस तो शर्ट आणि बनेल निघायचा, एवढा त्रास व्हायचा. आता अमृत संजीवनी घेतल्यापासून तो त्रास कमी झाला ना? कमी, काहीच त्रास नाही सर. आता तुम्ही स्वतःच्या हाताने सगळ्या गोष्टी हे करू शकताय. सर करतो. गाडी सुद्धा चालवतात. पहिले तुम्ही गाडी चालवत नव्हते. पोराला घेऊन जाव, कधी पायी जात होती, कधी पायदळ जात होतो. अच्छा. चला, तुम्ही सगळे आपल्या अमृत संजीवनीचा किती छान रिझल्ट आलेला आहे. अशा बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये, पण धनलक्ष्मी वेलनेस केअर या आपलं अमृत संजीवनी ज्यूस इज द बेस्ट. ठीक आहे, थँक्यू. खूप छान रिझल्ट आहे सरांना. आपण पाहू शकतोय की सर पेन खूप जबरदस्त, म्हणजे भरपूर वर्षापासून सरांना त्रास होत होता, पण आपल्या अमृत संजीवनीमुळं खरंच खूप, म्हणजे जे अमृत म्हणजे खरंच अमृतच आहे हे आपलं सिद्ध झालेलं आहे. आणि सर एक डिपार्टमेंटमध्ये, पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना आज रिटायर आहेत आणि त्यांचा खूप छान अभिप्राय आपण ऐकत आहोत. 100% आपल्याला सर्वांना अमृत संजीवनीची गरज आहे आणि आपण ते घेणं गरजेचं आहे. थँक्यू.